त्या येतच असतील. तुम्ही प्लीज जेवून घ्या ना, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना. हे यांच्या नुसत्या नजरेवरून हिने सुद्धा यांच्या मनातलं इतकं अचूक ओळखलं. नवले मामी जेवायचं नाही म्हणते आई. ठीक आहे, तू बस जेवायला. निघू, त्याला जेवायला वाढ. हा, लेक जेवली नाही तर वडिलांच्या घशाखाली घास उतरत नाही, माहितीये मला. तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येते रेणुकाताईंना. अगं ए जाऊ नकोस बोलवायला, ती अजून चिडे. रक्तातच आगाऊपणे दोन्ही बहिणींच्या. हे सगळं आपण आपल्या भल्यासाठी करतो, इतकी साधी अक्कल नाहीये तुला? हे कळत नाहीये तुला का? कळून घ्यायचं नाही? आणि दीदी, देव न करो पण उद्या जर खरंच आपल्यावर देशोधडीला लागायची वेळ आली ना, तर त्याला कारणीभूत तू स्वतः असशील. त्या अर्पिताचा अजिबात मनाला लावून घेऊ नका तुम्ही. काय समजते काय ती स्वतःला? सतत आपली समीरला स्वतःच्या तालावर नाचवत असते. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. समीरची तुमच्यावरची माया अजिबात कमी झालेली नाहीये. आणि त्या अर्पिताचं काय, काल आली ती इनमिन 6 महिने झालेत तिला येऊन. हा, तर तिच्या नादाला लागून समीर थोडेसे भडकले असतील, थोडासा आवाज वाढला असेल त्यांचा. पण अहो, ते काय टिकून राहणार आहे का? तुम्हाला समीरचा स्वभाव माहिती आहे ना. टिकणार आहे ते तुमचं नातं. रेणुकाताई, तुमचं आणि समीरचं नातं रक्ताचं आहे. अहो, एक नाळ आहे तुमची. त्या अर्पिता समोर तुमच्या प्रेमाचं पारडं केव्हाही जडच असणार आहे, शपथ. मस्करी करतेस का माझी? नाही नाही नाही, मी मस्करी नाही करते, मी खरं तेच बोलतेय. रेणुकाताई, मांजरीची पिल्लं किती भांडतात, बोचकारतात एकमेकांना, पण काही वेळानंतर एकमेकांच्या खुशीत जाऊन विसावतात ना. भावंडांचंही तसंच असतं ना. आता आमच्याकडे नाही का, आम्ही तर किती भांडतो, नचिकेत दादा, निकी, मी. पण रेणुकाताई, अहो खरं सांगू का, भावंडांमध्ये थोडंसं भांडण झालं ना की त्यांच्यातलं प्रेम वाढतं. आता मला खरं खरं सांगा, माझ्याबद्दल वाईट ऐकल्यानंतर थोडासा राग कमी झाला असेल ना? आणि भूक पण लागली असेल? हा, लागली आहे ना भूक? हे बघ तू कधी प्लीज प्लीज माझा राग जेवणावर काढू नका ना. मी आता स्वतःबद्दल जेवढं बोले ना, त्याच्यात दुप्पट तुम्ही माझ्याबद्दल बोला. पण प्लीज जेवायला चला. आतमध्ये सगळे तुमची वाट बघताय. बाबांनी एक घासही खाल्ला नाहीये. आपल्या घरातली, आपल्या जवळची माणसं दाखवत नसली ना तरी त्यांचं खूप प्रेम असतं आपल्यावर. आपल्या रागवल्याने, चिडल्याने, न जेवल्याने त्यांना फरक पडतो, खूप फरक पडतो. आई बाबांसाठी राग सोडा ना,
आणि जेवायला चला प्लीज. ए